देशातील अनेक राज्यांमध्ये चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीचा नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी पर्दाफाश केलाय। चोरीच्या एका प्रकरणात पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंटवर राजस्थानच्या जोधपूर येथून तिन्ही चोरट्यांना ताब्यात घेतलंय। शेरसिंग चौहान, मोहन सिंग चावला आणि राजपाल सिंग भडोले अशी पोलिसांनी अटक केलेल्या चोरट्यांची नावं आहेत। हे तिघेही मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यातील रहिवासी आहेत। मिळालेल्या माहितीनुसार हे चोरटे गेल्या अनेक वर्षांपासून मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि दिल्ली या राज्यांमध्ये अनेक मोठ्या चोरीच्या घटना घडवत होते। त्यांच्या अटकेनंतर पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने, 2 दुचाकी वाहनं आणि एकूण 4,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस तपासात हेही उघड झालं आहे की आरोपी गुरुद्वारे आणि इतर धार्मिक स्थळी मुक्काम करून चोरीची योजना आखत असत, जेणेकरून पोलिसांच्या नजरेतून बचाव करता येईल। चौकशीत आरोपींनी इमामवाडा, अंबाझरी आणि बेलतरोडी हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली आहे। शहरात झालेल्या अनेक चोरीच्या घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या। त्याच आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत होते आणि अखेर या आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळालं। पोलीस आता त्यांच्या गुन्हेगारी रेकॉर्डची चौकशी करत असून या टोळीत आणखी कोण सामील आहे याचा शोध घेत आहेत। शेरसिंग आहे, शेरसिंग चौहान, आणि त्याच्यानंतर त्याला मदत करणारा मोहन सिंग आहे, त्याच्यानंतर राजपाल सिंग आहे। सध्या 3 आरोपी ताब्यात आहे। 3ही आरोपी विरुद्ध गुन्हे केलेले आहे आणि गुन्हेगार आहेत आणि राहणारे मूळचे इकडे MP कडले आहेत आणि नागपुरातच केलेले आहे आणि जोधपूर राजस्थान सिटीमध्ये पण ह्यांनी घरफोडी केलेली आहे। बरोबर आहे। याच्यात पहिला नंबर आरोपी शेरसिंग आहे। यांनी इतर 2 आरोपीसोबत जे गुन्हे केलेले आहेत ते 2 आरोपी फरार आहे। तसेच दुसरा आरोपी त्यांनी वेगळ्या आरोपीसोबत राहून चोरी केलेली आहे। अशा पद्धतीने यांची आणखी आरोपीची संख्या वाढेल। तपास सुरू आहे।